सद्यस्थितीमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या वाढत्या भीतीमुळे नागरिकांमध्ये आपापल्या परिवाराच्या आरोग्याबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्दी, पडसा, खोकला, ताप ही लक्षणे सामान्य बाब आहे, परंतु यातूनच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे असे तज्ञ चिकित्सकांचे मत आहे। सद्यस्थितीत हा आजार मोठ्या प्रमाणात शहरी भागात असला तरी यास ग्रामीण भागात पसरता वेळ लागणार नाही। त्याकरिता संपूर्ण नागपूर जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील नागरिकांना शाश्वत करत आहे। या आधारे विदर्भ न्यूजला ही माहिती देण्यात आली। नागपूर जिल्हा परिषद एक मी आरोग्य सभापती या नात्याने आमच्या जिल्ह्यामध्ये एकूण 49 पीएससी आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय सुनील भाऊ केदार यांच्यासोबत मी 2 दिवस पूर्ण दौरा केला। त्यानंतरही बाकी काही पीएससी राहिलेल्या तर तिथे सुद्धा दौरा केला आणि आमच्या पीएससी मध्ये ज्या काही प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या संपूर्ण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आमचे काही जे डॉक्टर आहेत त्या ठिकाणी जी आमचे खुर्सावर बॉर्डर आणि सातनूर बॉर्डर आहे या ठिकाणी सुद्धा त्या बॉर्डरवर डॉक्टर लोक आमचे आहेत आणि नागपूरला जे क्वारंटाईन केलेले जे लोक आहेत त्या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषदची पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये या पीएससीच्या माध्यमातून पहिले ज्या एखादे पीएससी 100 जर ओपीडी असेल तर आता त्या ठिकाणी 150 झाली आहे, 250 झालेली आहे आणि पूर्ण औषध संपूर्ण औषध त्या ठिकाणी आहे। कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी तुटवडा नाही, कमी नाही आणि कफ सायरप, खोकल्याचं, सर्दी खोकल्याचं ह्या सर्व गोष्टीची त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता आहे आणि आमचे डॉक्टर लोक, सर्व जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, आमचे डीएसओ सर्व या जी आपत्ती आली आहे कोरोनाची या सर्व याच्यावर मात करण्यासाठी ते त्या ठिकाणी तत्पर आहेत। विदर्भ न्यूज करिता नागपूर येथून पियुष झुंझुवाडिया।